नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक खूप अशी हेल्दी आणि सोपी रेसिपी घेऊन आलेले आहे. ते म्हणजे धण्याचे पाणी. उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी अशा नैसर्गिक ड्रिंक्स खूप गरजेच्या असतात. तर आता साहित्य काय काय घेतले ते पाहूयात आपण. मी इथे 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथं थोडासा असा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे. मी 1 ग्लासच इथे ही ड्रिंक बनवणार आहे, म्हणजे धण्याचे पाणी बनवणार आहे. तर इथे आपल्याला सर्वप्रथम आधी काय करायचं आहे ते सांगते. इथे मी धने जे घेतलेले आहेत एकदम सुके धने आहेत ते आपल्याला हातावर असे चोळून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत. त्यामुळे हातावर थोडेसे चोळून हे जे अर्धे 2 भाग होतात. इकडे बघू शकताय पूर्ण असे 2 भाग झालेले आहेत आणि आपण रात्रभर धने हे पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. पाणी तुम्हाला शक्य असल्यास तांब्यातलं जे पाणी असतं ते घ्या. तांब्याचं पाणी आपण पिलेलं खूप छान असतं. याने आपल्याला पित्ताचा प्रॉब्लेमसुद्धा फार कमी होतो. त्यामुळे मी इथं तांब्याचे भांड्यात जे पाणी ठेवलेलं होतं तेच घेतलेलं आहे. इथं मी आणखीन अशाच प्रकारे धने थोडेसे चोळून घेणार आहे आणि यामध्ये टोटल मी 1 चमचा ते 1.5 चमचा हे टाकलेले आहेत. शक्य असल्यास तुमच्याकडे तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवत असला तर ते पाणी घ्या. त्याने भरपूर असा फायदा होतो. तर आता मी हे रात्रभर ठेवणार आहे, पण मी रोज सकाळी पीत असल्यामुळे मी रात्रीच हे पाणी करून ठेवलं होतं, म्हणजे रात्रीच धने भिजत घातले होते. मी अशी एक काचेची बॉटल केलेली आहे. तर इथे बघू शकता धने चांगले असे भिजलेले आहेत आणि आपल्या ह्या पाण्याचा कलरसुद्धा असा चेंज झालेला आहे. तर आता एक चहाची गाळणी घेणार आहे आणि त्या गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे पाणी शोधून घ्यायचं आहे. शक्य असल्यास शोधूनच घ्यायचं. तुम्हाला जर धने ह्यातले थोडेसे चावून खायचे असले तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याने आपल्या जो तोंडातला उग्र वास वगैरे येतो तो कमी होतो. तर अशा प्रकारे मी हे गाळून घेतलेलं आहे. तुम्हाला खायचे नसले टाकून दिले तरी चालतील, पण यातले थोडे धने चावून खाल्लेले आपल्याला फायदे होतात. तर याचे फायदे मी थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहे. ज्यांना ॲसिडिटी होते, पोट फुगतं किंवा अपचनाचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप याची मदत होते. धण्याचे पाणी हे अगदी घरच्या घरी बनणारे खूप असे फायदेशीर पेय आहे. हे पाणी पिल्याने शरीरातली उष्णता तर कमी होतेच, पण पचन सुधारते आणि शरीरात टॉक्सिन होण्यास मदत होते. तर हे उन्हाळ्यातच पिलं जातं. आता सकाळी उठल्या उठल्या हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. ब्रश वगैरे करायचं आणि प्यायचं आणि दिवसभर आपलं शरीर जे असतं ते ताजेतवाने राहते. तुम्हाला अजिबात आळससुद्धा येणार नाही आणि शरीरात थंडावा राहतो. तर आता तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता. मी इथे मध घेतलेला आहे. खडीसाखर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि आपल्याला हे पाणी जर उकळून घेतलं तर त्यामध्ये मध टाकायचं नाही, फक्त लिंबू टाकायचा आणि थोडंसं सेंधव मीठ टाकून हे पाणी प्यायचं आहे. तर हे पाणी गरम करून मध टाकू नका, त्याने शरीराला आपल्या हानिकारक असतो. गरम पाण्यामध्ये कधीही मध टाकायचा नाही. आता हे आपल्याला उठल्या उठल्या प्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 तास ते 2 तास अजिबात काही वरून चहा वगैरे प्यायचं नाही. पोट आपलं चांगलं असं मोकळं असलं पाहिजे. इथे माझं धण्याचं पाणी तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.